नमस्कार मित्रांनो, अश्वमेध ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, नर्सिंगमध्ये काही शिकण्याच्या संधी आहेत त्याबाबतचं आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. GNM नंतर बरेच विद्यार्थी पोस्ट बेसिक BSc करतात. हे इतिहास कालापासून चालत आलेलं आहे, खूप दिवसापासून चालत आलं आहे. परंतु GNM नंतर पण आणखी काही दुसरे कोर्सेस आहेत किंवा जे पारंपरिक कोर्सेस आहेत. GNM नंतर पोस्ट बेसिक BSc करणं, MSc करणं किंवा BSc नंतर MSc करणं, PhD करणं. याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटने गेल्या काही 5-10 वर्षामध्ये नवीन कोर्सेस आणलेले आहेत. तसेच आज आपण या ठिकाणी एका नवीन कोर्सची किंवा एक जवळपास नर्सिंगवाल्या लोकांना देखील माहीत नसलेल्या कोर्सेसबद्दल आपण आज बघणार आहोत. ते म्हणजे जे नर्सिंगमध्ये कोर्स आहे पोस्ट बेसिक डिप्लोमा इन आयुर्वेदिक स्पेशालिटी नर्सिंग नावाचा. तर या कोर्सबद्दल आपण बघणार आहोत. हा कोर्स बऱ्याच जणांना माहीत नसेल, परंतु हा कोर्स आहे. तर याच्यामध्ये आपण बघूयात ते जे ॲडमिशन आहेत ते कुठं होत आहेत. महाराष्ट्र शासन आयुष संचालनालय, जे डायरेक्टरेट ऑफ आयुष महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्या अंतर्गत हे कॉलेज चालते. शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय इमारत 4था मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार यांचे मार्फत हे चालते. त्याच्यामध्ये बघूयात की एक सूचना दिलेली आहे, जाहीर सूचना. ही ॲडमिशनबद्दलची सूचना आहे. विषय शासकीय आयुर्वेद शुश्रूषा महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, रुग्णालय परिसर, वजिराबाद, नांदेड. ठीक आहे. नांदेड याच्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता पोस्ट बेसिक डिप्लोमा इन आयुर्वेदिक स्पेशालिटी, पोस्ट बेसिक डिप्लोमा इन आयुर्वेदिक स्पेशालिटी नर्सिंग अशा नावाचा एक कोर्स आहे. आपण आतापर्यंत डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ नर्स बघितलं, डिप्लोमा इन सायकॅट्रिक हेल्थ नर्स बघितलं, डिप्लोमा इन पिडियाट्रिक हेल्थ नर्स बघितलं. त्यासोबत डिप्लोमा इन आयुर्वेदिक स्पेशालिटी अशा नावाचा कोर्स आहे. जो डिप्लोमा आहे, कोर्स आहे, सर्टिफिकेट कोर्स आहे 1 वर्षाचा, परंतु तो देखील PG लेवलचा होईल असं म्हणलं जातं. जसं की DPN आणि PG लेवलचा कोर्स मानला जातो, तसं याच्यामध्ये डिप्लोमा इन आयुर्वेदिक स्पेशालिटी नावाचा कोर्स देखील PG लेवलचा मानला जाईल. तर सक्षम अधिकारी तथा संचालनालय आयुष्मान संचालनालय यांच्या मार्फत शासकीय आयुर्वेद शुश्रूषा महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय परिसर, वजिराबाद, नांदेड या शिक्षण संस्थेमध्ये पोस्ट बेसिक डिप्लोमा इन आयुर्वेदिक स्पेशालिटी नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी सन 2026-27 करिता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत. आता प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे ॲडमिशनसाठी डायरेक्ट ॲडमिशन आहे या ठिकाणी. इथं काही एक्झाम वगैरे कुठली नाही आहे. तर माहिती पुस्तिका, प्रवेश अर्ज, विक्री दिनांक, ठिकाण. आता माहिती पुस्तिका जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. तुम्ही वेबसाईटवरती जाऊन बघू शकता, त्यामध्ये तुम्ही डाउनलोड करून घ्या. दिनांक 7/8/2026 ते 17/8/2026 पर्यंत साधारणतः एक 10 दिवसाचा कालावधी आपल्याकडे दिलेला आहे. 10 दिवसामध्ये याचे ॲडमिशन क्लोज होणार आहेत. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कॉलेज चालू असण्याच्या टायमिंगमध्ये जाऊन तुम्ही ते ॲडमिशन तिथे घेऊ शकता. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड या ठिकाणी जाऊन तुम्ही जे प्राचार्य कार्यालय आहे त्यांच्या ठिकाणी जाऊन किंवा ऑफिस असतं तिथून तुम्ही त्याचे अर्ज घेऊ शकता. आणि इन्फॉर्मेशन ब्राउचर देखील अवेलेबल आहे किंवा तुम्ही वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता PDF फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर दुसरा आहे प्रवेश अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक जो आहे तो 7/8/2026 पासून 18/8/2026 पर्यंत आहे. सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत आहे. याच्यामध्ये फीस आहे, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला 500 रुपये फीस आहे कॅशमध्ये आणि कॅश किंवा DDमध्ये. आणि जर तुम्ही ओपन असाल, खुला वर्ग असाल तर तुम्हाला 1000 रुपये फीस आहे फॉर्मची, ॲडमिशन फॉर्मची. वयोमर्यादा जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्ष व राखीवसाठी 50 वर्ष राहील. कारण बऱ्याच लोकांचं GNM नंतर BSc नंतर खूप गॅप पडलेला असतो, 10-15 वर्षाचा गॅप असतो, त्यामुळे थोडंसं टायमिंग वाढवलेलं आहे. तर महत्त्वाची सूचना काय आहे की शासकीय सेवेत कार्यरत असणारे उमेदवारांनी त्यांचे अर्ज योग्य योजनेमार्फत, यंत्रणेमार्फत पाठवायचे आहेत. जे समजा गव्हर्नमेंटला आहेत, गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत आणि इन सर्व्हिसमध्ये काम करत आहेत, अशा लोकांसाठी व्यवस्थित मार्गाने त्या ठिकाणी पाठवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला अगोदर NOC घ्यायला लागेल. NOC घेतल्यानंतर तुमचा जो 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो ते दाखवायला लागेल. एक्सपिरियन्स दाखवल्यानंतर तुमचं प्रॉपर जे आहे ते सगळं घेऊन तुम्ही जाऊन ऑफलाईन तिथं जाऊन फॉर्म घ्यायचा आहे, ॲडमिशनसाठी तुमचं नाव नोंदवायचं आहे. तर नेक्स्ट आहे आयुष संचालनालयाच्या अधीनस्थ वैद्यकीय संशोधन संस्था, अधीनस्थ आरोग्य सेवा संचालन, अधीनस्थ संस्था प्रमुखांनी कर्मचाऱ्यांच्या उमेदवारांचे मूळ किंवा छायांकित अर्ज आयुष मंत्रालयात सादर करून आहेत. म्हणजे यांनी एक जस्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे की सूचना दिल्या आहेत की तुम्ही कसा अर्ज करायचा, काय करायचं. यामध्ये सांगितलं की जे गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत त्यांनी व्यवस्थित NOC घ्यायची आहे. 5 वर्षाचं जे तुमची सर्व्हिस झाली ते दाखवायचं आहे आणि त्यानंतर सगळं घेऊन तुम्ही डायरेक्ट तिकडं जाऊन फॉर्म घ्यायचा आहे किंवा डायरेक्ट तिकडे जाऊन अप्लाय करायचं आहे. तसेच जे प्रायव्हेटमध्ये काम करतात, ज्यांचं GNM नंतर 1 वर्ष झालेला आहे, एक्सपिरियन्स आहे बेड साईडचा, त्या लोकांनी डायरेक्ट जाऊन ऑफलाईन ते जाऊन फॉर्म घ्यायचा आहे. इथं ऑनलाईन वगैरे काय फॉर्म वगैरे भरणं नाही, ऑफलाईन फॉर्म भरणं आहे. ऑफलाईन फॉर्म घेऊन प्रिंट घेऊन फॉर्म भरायचे आहेत.
बाकी पोस्टानं वगैरे फॉर्म पाठवायचे नाहीत किंवा दुसऱ्या हाताच्या लोकांच्या हातामध्ये फॉर्म द्यायचे नाहीत, स्वतः कॅन्डिडेटनं जाऊन त्या ठिकाणी फॉर्म घ्यायचे आहेत. अशा प्रकारे ही ॲडमिशन प्रोसेसची जी काही लिस्ट आहे ती www.mahaayush.in या वेबसाईटवरती सगळं अवेलेबल आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. अशा प्रकारे ही आहे. त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे काय आहे, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, हा कोर्स आहे नेमका कोर्स कसा करायचा, काय करायचा, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. याच्यामध्ये ज्यांनी GNM कोर्स केला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 1 वर्ष बेडसाईड एक्सपिरियन्स कंपल्सरी झाल्याच्या नंतर तुम्ही याला ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजे GNM झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होतं, रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला कमीत कमी 1 वर्ष मोर दॅन 100 बेड हॉस्पिटलमध्ये काम करायला लागेल. त्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स व्हॅलिड केला जातो बेडसाईडचा आणि तो एक्सपिरियन्स देऊन तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन भेटू शकतं. आता ॲडमिशनचा जो क्रायटेरिया आहे ते काही एंट्रन्स एक्झाम वगैरे नाही, त्यामुळे तुमचं जे ॲडमिशन आहे ते तुमच्या GNM 4 वर्षाचे ॲग्रिगेट मार्क्स म्हणजे 4 वर्षाचे मार्क एकत्र करून त्याला डिवाइड बाय 4 करायचं किंवा ते 3 वर्षाचा कोर्स असेल 3 वर्षाचे मार्क्स किंवा BSc असेल तर BSc 4 वर्षाचं मार्क्स प्लस करायचे आणि त्याला डिवाइड बाय 4 करायचं, जे काय असेल ते त्याचं एक ॲग्रिगेट काढून तुम्हाला घेतलं जाईल. आता त्याच्यामध्ये जागा वाटप वगैरे काय आहे त्याचं इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये सगळं त्याने दिलेलं आहे. फीस जी आहे ती साधारणतः 35,000च्या आसपास फीस आहे आणि तुम्हाला जर कास्टमध्ये असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटू शकते, परंतु असं काही गव्हर्नमेंटने आणखी सांगितलेलं नाही. त्यामुळे ज्यावेळेस स्कॉलरशिप भेटेल त्यावेळेस तुम्हाला दिली जाईल त्यांनी सांगितलेलं आहे. हा 1 वर्षाचा कोर्स आहे आणि रेसिडेन्सी प्रोग्राम आहे. रेसिडेन्सी प्रोग्राम म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काम देखील करायला लागेल, म्हणजे काम प्लस शिक्षण अशा प्रकारचा हा कोर्स आहे. 1 वर्षाचा कोर्स आहे. तो केल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच जॉब भेटू शकतो. आता याच्यामध्ये इलिजिबिलिटीमध्ये कसं सीट आहे ते 40 सीट आहे. 40 सीटमध्ये 20 सीट ह्या आयुषमधल्या लोकांना राखीव आहेत, म्हणजे ज्यांचं जे सध्या आयुष विभागामध्ये जॉब करतायत, जसं की आयुर्वेदिक हॉस्पिटल वगैरे असतील अशा ठिकाणी जे जॉब करतात त्यांना 20 जागा राखीव आहेत. आणि जे बाकी गव्हर्नमेंटला आहे त्यांच्यासाठी 5 जागा, जे प्रायव्हेटवाले आहेत त्यांच्यासाठी 5 जागा आणि ज्या 10 जागा आहेत त्या बाकी DMRसाठी वगैरे आहेत. ठीक आहे, DMR DHS आणि प्रायव्हेट अशा प्रकारे प्रायव्हेटसाठी 10 जागा अशा प्रकारे जागा आहेत. त्या प्रायव्हेटमध्ये पण पुन्हा आणखी रिझर्वेशन ठरलेलं आहे, म्हणजे जे विद्यार्थी प्रायव्हेट ओपनचे आहेत अशांसाठी फक्त 4 जागा त्या ठिकाणी आहेत. तर अशा ही जागेचं जे आहे ते माहिती पुस्तक इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. तुम्ही तिथून सगळं गोष्टी बघू शकता, सगळं बघू शकता. डॉक्युमेंट्स काय काय लागते, डॉक्युमेंटची लिस्ट वगैरे त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे इन्फॉर्मेशन एक ब्राउचर आहे ते तुम्ही वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करून घ्या. अशा प्रकारचा एक नवीन कोर्स आहे हा कोर्स. GNM नंतर आणि BSc नंतरचा कोर्स आहे, 1 वर्ष एक्सपिरियन्स झाल्याच्या नंतरचा. तर DPN वगैरे आहे, डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ नर्स, सायकॅट्रिक नर्स वगैरे, यालाच एक दुसरा एक चांगला कोर्स म्हणून आयुर्वेदाचा आहे. तर हा एकमेव कोर्स आहे महाराष्ट्रामध्ये, तुम्ही तो जाऊन करू शकता. जर व्हिडिओ चांगला वाटला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.